नाशिक जिल्ह्यामध्ये 5 वर्षातील विक्रमी म्हणजेच तब्बल 991 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे, तर नाशिकमध्ये दिवसभरात तब्बल 133 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। हा 10 वर्षातील उच्चांक मानला जातोय। मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। दिंडोरीतील देव, कदवा, बाणगंगा, उनंदा, धामण, कोलवर या नद्यांना पूर आलाय। दुष्काळामध्ये कोरडी ठाक पडलेली गोदावरी नदी ही तुडुंब झालेली आहे। गोदावरी नदीतील मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत, तर धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणातून 3000 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलेलं आहे। या सर्वांचा आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी किरण कोटूर यांनी। काल सकाळपासून जे आहे नाशिकमध्ये संततधार पावसाला जे आहे ते संततधार पाऊस कोसळत आहे। आज सकाळपासून जे आहे पावसाचा जोर जो आहे तो वाढलेला आहे। आपण बघू शकतो जी गोदावरी नदी गेल्या तब्बल 139 वर्षानंतर जी नदीत कोरडी पडलेली होती ती आज जी आहे ती वाहत आहे। अनेक नद्या नाल्यांना जे आहेत पूर आलेला आहे, ते सगळं पाणी या गोदावरी नदीमध्ये आलेलं आहे। खरं तर हा पाणी धरणातून जे आहे ते अजून देखील सोडण्यात आलेलं नाही आहे। हे फक्त नाले आणि गटारीमधून जो पाणी खरं तर नदीमध्ये येत आहे तो पाणी इथे आहे। खरं तर या नदीमधले सगळे मंदिरं जे असतील, रामकुंड परिसर असेल, गांधी तलाव असेल, मुख्यतः जो नारेश्वराचं मंदिर असेल, हे सगळे मंदिरं जे आहेत पाण्यात गेलेली आहेत। खरं तर सकाळपासून मुसळधार पाऊस जे आहे नाशिकमध्ये कोसळत आहे। अजून देखील 24 तासात मुसळधार पाऊस जे आहे होईल असा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे प्रशासन देखील जो आहे तो हाय अलर्ट जारी जे आहेत करण्यात आलेली आहे। खरं तर नाशिकमध्ये खरं तर जूनमध्ये फक्त 3% जो आहे पाणी साठा शिल्लक होता, पण गेल्या काही दिवसांपासून जो पाऊस जे सध्या नाशिकमध्ये येत आहे त्यामुळे जवळपास 9% पर्यंत हे पाणी साठा जो आहे तो आलेला आहे। अशाच पद्धतीनं पाऊस जर आणखीन काही दिवस राहिला तर सगळं धरणं जे आहेत नाशिकमधले ते भरतील आणि पाणी जो आहे तो जायकवाडीला, औरंगाबादला जाईल अशी अपेक्षा जो आहे तो प्रशासनाने जो आहे सध्या जो आहे तो व्यक्त केलेला आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।